सामना तसा पूर्ण होती मॅच, पण बोलताना आपण शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये 3 षटकांचा सामना, प्रत्येक इनिंग 3 षटकांची. येस, व्हेरी गुड. बघा जंतराच्या बदलापूर संघाचे क्षेत्ररक्षक बघा फुल डान्सिंग मोडमध्ये आहेत. अनिकेत जवाब अनिकेत कुलकर्णी स्क्रीनवरती. अनिकेत घरी गेल्यानंतर हा स्क्रीनशॉट काढून ठेव, हा ही क्लिप बनवून ठेव, कारण कॅमेरामॅन तुझ्या समोर होता आणि चांगलं टिपलंय तुला त्यांनी कॅमेरामध्ये. हा, मॉर्निंगचा वॉर्मअप. धन्यवाद सोमनाथ सर, मनापासून आपलं मनापासून धन्यवाद. मॅडी सर यांचंही मनापासून धन्यवाद. तर जाऊया मैदानावरती, सुरू करूया क्रिकेटच्या महासंग्रामाला. क्रिकेटची जत्रा, क्रिकेटची यात्रा, क्रिकेटचा उरूस जो दामत गावामध्ये भरला होता. या आजच्या रजनीची शेवटची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. सलामीला अनास आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय इरफानी सलामीची जोडी मैदानावरती पाहतोय. पहिलं षटक, पहिला गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. क्रिकेटच्या दुनियातील बेताज बादशाह, क्रिकेटमध्ये सर्व काही केलं त्यांनी, कॅप्टनशिप केली, चांगला गोलंदाज, चांगला फलंदाज, एक चांगला ऑफिशियल पंच म्हणून काम करत असतो. केपीचा पहिला चेंडू, गतिवान गोलंदाज, अनेक वर्ष कर्जत तालुक्यामध्ये आपलं नशीब आजमावत असतो. अनस आपण पाहतोय, चांगला फटका. दोन चेंडू आणि 2 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. इथे आपण पाहतोय बाद खोलण्याचा मौका दिला, बाहेर जाणार चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडूचा फाटला करतो. डान्सिंग डाऊन द क्रिकेट, दामतकरांच्या प्रेमामध्ये भरलेला हा सुंदर क्रिकेट. तीन चेंडू 4 धावा आपण पाहतो. खूप बाहेर होता चेंडूला, छेडछाणी केले इथे इरफानने. पुल्लेंचा चेंडू, खराब चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू होणार सीमारेखा पार, इरफानच्या बॅटमधून येतोय हा मॉर्निंगचा पहिला षटकार. तो 10 धावा झालेत. आपण स्क्रीनवरती पाहू शकतो, लो फुलटा चेंडू होता. आपण पाहतो समोर चेंडू उडवला लॉंगॉन झोन मध्ये. 6 धाव्यांसाठी षटकार होता. इथे पुन्हा एकदा काय फटकेबाजी आहे. सूर्यकुमार यादव स्टाईलने जमीन लगत चेंडूला उचलला, चेंडूला पारखला, निरखला आणि त्यानंतर ठोकला. 6 धावेसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार. नाही तर इरफान तुम्ही केले सध्या मार्केट जाम. अफलातून काय उचलला चेंडूला पहा, अफलातून फटकेबाजी. एखादा झाड खोदण्यासाठी जमीन खोदावी लागते, झाड लावण्यासाठी. इथे उर्फेस चेंडू, संदीप भेटेल का? इथे आपण पाहिलं गेलं चेंडू जाऊन पोहोचलाय आउट ऑफ पार्क, लॉंग ऑफ रिझन मध्ये येतोय. आणखीन एक बेहतरीन हाय यूज हँडसम बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक तिसरा षटकार.
22 धावा. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. काय फटकेबाजी होती आपण पाहतोय. इरफानची 5 चेंडू आणि 21 धावा स्कोर कार्ड वरती त्याच्या वैयक्तिक लागल्या गेल्यात आणि संघाची धावसंख्या 22. 3 षटकाचा सामना. अनस असेल स्ट्राईकला. तयारी अनस स्ट्राईकला आहे आणि साहिलचा पुढचा चेंडू. इथे फुल्लान चेंडू होता. क्षेत्ररक्षक आपण पाहायला लागलं गल्लीमध्ये. गल्ली से रन चुराना, दिल्ली से चेर चुराना सलीम भाई बड़ी मुश्किल है. दिल्ली से चेर और गल्ली से दिल. कुरम भाई यांचे छोटे बंधू आहेत आमचे बबलू भाई आणि त्यांचा बर्थडेला रॉकेट सोडला जातोय. तोही जाऊन पोहोचला सीमा रेषा पार. इरफान के बल्ले से निकली गेंद हो गई आर पार. 6 रनों चाय हम लोग पी रहे और सलीम भाई आप ही पिए और गरम इरफान हो रहा है. 27 धावेवरती खेळतो वैयक्तिक. इथं टॅप केला चेंडूला. संघाची धावसंख्या आपण पाहतोय या सिंगलने जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. 1 षटक 3 चेंडूच्या समाप्तीनंतर या धावा आपण पाहतोय. 7 चेंडू 28 धावा. इरफान अफलातून कामगिरी करतो. याच पद्धतीने जर खेळत राहिला तर अर्धशतक जरूर या 3 षटकामध्ये साजरं करू शकतो. इथे टॅप केलाय. अनस अकलेचा बुद्धीचा वापर करतो आणि सिंगल रोटेट केले. अनसलाही माहिती आहे इथे आपण स्ट्राईक रोटेट करूया. अनस 3 चेंडू 3 धावेवरती खेळतो. स्ट्राईक रोटेट ठेवले त्यांनी आणि समोर पुन्हा एकदा ठेवलाय. साहिलच्या विरोधात उभा केलाय. स्ट्राईकला फलंदाज इरफान. पुढचा चेंडू इथे डोक्याची घंटा. आजची अप्रोच घेतली गेली. कमबॅक केलं. साहिलने सांगितलं कितनी बार चलेगा तेरा बल्ला. अरे हमारे पास भी एक गेंद घूमेगी गेंद और बल्लेबाज इरफान बैक टू पवेलियन. चलेगा तेरा बल्ला ना. हाँ हाँ अजमल अब खूप बाहर होता चेंडू. बघा रहा चलती लड़की को छेड़ना और बाहर जाते गेंद को छेड़ना तो चपराक तो बैठनी है ना मेरे भाई. चपराक बसले. हाँ रस्त्यामध्ये एखादी मुलगी चालली तुम्ही छेडछाडी केली तर कानाखाली घावी लागते. आणि हा बाहेर जाणारा चेंडू होता. छेडछाडी केली चपराक तर बसणार आणि फलंदाज बहादूर माघारी परतला. धावसंख्या 31 दादा. 31 इधर है ना सलीम आहे. हाँ टेंशन मत ले. 13-28 अनस का 3 बाकी एक्स्ट्रा कुछ नहीं. इथे षटकाची समाप्ती झाली. हा खुश आहे कारण हे ते आहेत ना पाठीराखे इथे पण आहेत ना. फक्त खोपलीचेच पाठीराखे नाही आहेत ना. बदलापूरचेही पाठीराखे ह्या ठिकाणी आले. जणू ते शर्तीला आल्यासारखे असतील. हां जयेश पाटील. हा एन्जॉय करतो ना तो. एन्जॉय तर करायला पाहिजे. हां सोन्याबाईला तो मालक. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 31 धाव्या धावफलकावरती. एक फलंदाज आपण पाहतो माघारी परतलाय. ना उद्या येतील अंबाजी उबेरे सोन्याचे व्यापारी. हो उद्या आमच्या बबलूबाईचा वाढदिवस आहे नितीशभाई आणि एन्जॉय तर होणार. धमाका उद्या वाजणार. फटाके इथे
वाजवले जाणार, रॉकेट आकाशात सोडले जाणार, बॉम्ब इथे फोडले जाणार. आणि उद्याची मेजवानी अलग असणार. इनसाइड एज कमबॅक आपण पाहतोय, अफलातून कमबॅक. पहिल्या षटकात धावसंख्या नव्हती, नंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं अफलातून फटकेबाजी पाहिली गेली. शेवटच्या 4 चेंडू आपण पाहतो या ठिकाणी सिंगल आली. अफलातून कमबॅक. इरफान गोलंदाजी मार्क वरती आहे, दोघांकडे पण इरफान आहे. इथे शतरक्षक फसला गेलाय. 2 धावा झाल्या, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहतोय. 2 धावा दादा. टीव्ही तिकडे लागले, रिमोट कंट्रोल यांच्या हातामध्ये, चॅनल बदलत बसलेले फक्त. धाव 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 धाव. आम्ही मराठीत नेहमी सांगतो, चढणीच्या गाडीला, चढणीवरती गाडी असेल तर पाठीमागून धक्का मारायला जायचं नाही. एकदा ब्रेक करून पाय निघला तर गाडी अंगावरती येते. इथे आपण पाहतोय सुरेख चेंडू, अफलातून कमबॅक आपण या ठिकाणी पाहतोय. सुरेख कामगिरी. 3 चेंडू झाले. प्लीज ओ इरफान भाई, पिक्चर खतम, काम खतम. 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अनस आपण पाहतो त्या ठिकाणी जसं पाहिलं जातं ना टेस्टमध्ये धावसंख्या कुठण्यासाठी आपण पाहतो 256 बॉल घेतल्यात तर फक्त 4 धावा बनवणारा पण खेळाडू आहे आपल्याकडे. इथे आपण पाहतोय अनस धावपातून माघारी परतलाय. गरज होती धावसंख्या बघा, पहिल्या 2 षटकामध्ये ती धावसंख्या होती ती कव्हर झाली. जे षटकार आले होते, षटकारची हॅट्रिक, 2 षटकार आपण पाहिले गेले ते. तर बघा तर आपण ते 4 षटकार मारले होते त्यांनी, इरफानने. ते कमबॅक केले. पहिल्या ओव्हरला 3 होते. कुणाल पेनकरला ते 3 धमाका होते, ते कमबॅक केले. इरफानने चांगली गोलंदाजी केली. इथे चांगला फटका, तिथे अनिकेत कुलकर्णी आहे. कोणत्या प्रकारची चुकीने फलंदाज बाद. आणखीन एक झटका. सलीमभाई म्हटल्याप्रमाणे इथे एकदा इरफान माघारी परतला तर आपण पाहतोय खूप काही घडतं वेगळं. फलंदाज बाद झालाय. आजमली माघारी याला 2 चेंडू कोणत्या प्रकारची धावसंख्या त्याला बनवता आली नाहीये. इथे आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता काय तयारी केली होती. स्टँड बघा इरफान याचा, आजमलचा फटका लगावला होता, खेचला होता. ताकद कम और गेंद पे गुस्सा ज्यादा. बॉक्स क्रिकेट आपण पाहिलं अंडरमध्ये चांगला खेळतो. आणि जरूर मी सांगेल सलीम भाई, आम्ही आत्ताच एक स्पर्धा केली होती, त्या स्पर्धेमध्ये बॉक्स क्रिकेट होता आणि अफलातून खेळाडू त्या ठिकाणी आहेत. नवीन फलंदाज अक्षय पवार. अक्षय पवार शेवटचा चेंडू असेल. फक्त 2 धावा खर्च केल्यात इरफानने. अफलातून कामगिरी, इरफानची चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. इथे बॅड लक. सागरकडून चेंडू निघाला, चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये. पंच आम्हाला सांगतात 4 धावा. नशिबाचा साथ देणारा हा चौकार या ठिकाणी आलाय. आतापर्यंत धावसंख्या 33 होती, या चौकारच्या सहाय्याने 37 झाली. 38 धावांचं लक्ष आपण पाहतो या ठिकाणी असेल शांताराजा बदलापूर संघाला.
तुम्ही सर्वांची फरमाईश ऐकली आमची. आता नितीश तरे यांची फरमाईश ऐका. अनिमल मूवीज मधला बघा, जानवर आहे ना अनिमल्स, त्यांच्या मूवीज मधला एखादा संगीत लावा नितेश तरेसाठी. त्यांची फरमाईश या ठिकाणी पूर्ण करायची आहे. लावा एक ॲनिमल मूवीज मधला एका गाणी. इरफान बाद झाला आणि त्यानंतर आपण पाहतो अक्षरशः धावसंख्या जी 3 षटकामध्ये 50-56 झाली असती ती फक्त 38 या आकड्यावरती थांबली गेली. वैयक्तिक 28 धावा आपण पाहतो इरफानच्या त्या ठिकाणी होत्या. इतर फलंदाजाला धावसंख्या बनवता आली नाहीये. अनसने आपण पाहतो 5 बनवल्या, 6 चेंडूमध्ये होत्या त्या 5 धावा. अनस माझ्या चॅम्पियन टीम मधला खेळाडू आहे. 2 वर्षापूर्वी मध्ये चॅम्पियन होता. इरफान गोलंदाजी मार्कवरती समोरील सागर सेफ मागच्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती सागर देशमुखला जीवदान दिलं होतं. इथे पाहतो पहिला चेंडू, 18 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. इथे पहिला चेंडूवरती दांडी 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 गुल. बाप, काय समजलं ते नितेश तरेला समजलं असेल गाण्यामध्ये, आम्हाला तर काही समजलं नाही. पण संगीत सुरेख होतं, आवाज सुरेख होता. पहिला विकेट, पहिला चेंडू, पहिला झटका, पहिला हादरा, पहिला गडी गारद, पहिल्या विकेटचं झालं पतन, पहिल्या फलंदाजी झाली हरदी बसती उद्ध्वस्त. माईक वर आता काही शब्द बोलता येत नाही तसे. तर जाऊया आपण पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूसाठी. इरफान असेल गोलंदाज आणि स्ट्राईकला गेल्या मागच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा धमाकेदार कामगिरी करणारा जिहाद. बघा लागले स्टम, एकदा लागले बेल्स लागले, मॅचला सुरुवात होणार. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्क होती इरफान, राईट अँड ओव्हर द विकेट मारा. आपलातून स्पर्धा पाहतो दामद चषक 2024. इथे चांगला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आशिष. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 12 प्लेयर हसते खेळते असले ना एन्जॉय येतो. 12 प्लेयर एखादा टेन्शन वाला असेल ना, मग त्याच्या तोंडातून मुखातून कविता ऐकायला भेटते आम्हाला. एक धाव, एक फलंदाज बाद, 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आताच अनिकेत होते आणि मयूरजी पिसेकर म्हणाले मला, कारण गायकवाड साहेब तुम्ही जिथे समालोचन करता हा शिलूला मैदानावरती तुम्ही सर्वांना घेऊन बोलत असता, त्याचं कारणच आहे. इथे बराच चेंडू हवेमध्ये टॉस केलाय चेंडूला. इथे क्षेत्ररक्षक हल्ला होता, जमिनीवरती नाचत होता, डान्सिंग डाऊन क्रिकेट, पण त्याने घेतली सुंदर झेल आणि पडलाय झांता राजा बदलापूर संघाचा एक विकेट. आपण पाहतो सेफ, एक चांगला खेळाडू आहे सेफ, माघारी परतलाय, झटका दिला गेला त्यानंतरच्या बदलापूर संघाला.
माझ्या ज्या लिस्टमध्ये जे खेळाडू आहेत ना आवडते काही बाहेर खेळाडू सेफ पण त्यामध्ये सागर पण आहे. इकडे इरफान तोही आहे, तो चांगली गोलंदाजी करतोय. पण सुंदर झेल त्या ठिकाणी आपण पाहतोय, पकडला गेलाय. मुनावर सुंदर झेल त्यांनी पकडला. इथे इरफान टू इरफान अशा प्रकारे आपण पाहिलं फलंदाजी या ठिकाणी गोलंदाजी पाहतोय. सिंगल घेतले गेले, ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवून दिला आपण पाहतोय. सलामीची जोडी माघारी परतली. सागर आणि सेफ एस फॅक्टर. धून धबा आणि धून विकेट 4 चेंडू मध्ये आपण पाहतोय. 5वा चेंडू असेल आपण पाहतोय या ठिकाणी इरफानचा. तसं रनअप मध्ये चुकी करत असताना थोडासा त्रास जाणवत असताना पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा मुनावर, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. बघा बॅकअप त्या ठिकाणी सुंदर आहे. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. एका धावेने स्कोर कार्ड पुन्हा एकदा अग्रेसर होतो. 5 चेंडू धावसंख्या 3. 2 फलंदाज झालेत मार्गस्थ. 2 फलंदाजांनी तंबूचा रस्ता पकडलाय, कमबॅक करून दिलं. सध्या तरी आपण पाहिलं तिथे धावसंख्या 50 प्लस व्हायला पाहिजे. तिथे आपण पाहिलं गेला 38 धावा झाल्या होत्या शिलपटा संघाच्या. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचं षटक, एक मात्र षटक 3 षटकामधील. इरफान तयार, समोर इरफान, दोन्हीकडे इरफान आणि इथे समोर दिलाय उडवला चेंडूला. इरफानच्या बॅटमधून चेंडू निघतोय, जाऊन पोहोचला सीमारेखा पार. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूला फलंदाजी गोड करत असताना लगावलेला बेहतरीन षटकार. टपाटप सगळे खुश. भारत चेंडू आणि 29 धावांची गरज. इथे प्रतिषटक 14.50 ची गरज असेल. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज मुनावर. इथे सुरेख उडवला चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, कोणत्याही प्रकारची हालचाल करण्याची गरज नाहीये. सेम त्याच ठिकाणी आपण पाहतोय अफलातून झेल पकडला जातोय. एक सुंदर क्षेत्ररक्षणाचा मुजावरा पुन्हा एकदा पेश करत असताना शिलपाटा खोपोली संघ. आणि ते माघारी परतावं लागेल फलंदाज जिहादला. त्या जिहादने मागच्या सामन्यामध्ये आकार माजवला होता. इथे बॅक टू पॅव्हलियन होतोय. झटका क्रमांक तिथे दिला जातो तो 3रा. क्रमांक 5 वरती मैदानात पोहोचलाय. 11 चेंडू 29 धावांची गरज. अजून मॅच काय संपली नाहीये मित्रांनो, कारण इथे शेवटच्या खेळाडू आपण पाहतो फलंदाजी करू शकतो. इथे अनिकेतच्या बॅटमधून चेंडू निघालाय, दूर चेंडू खाली येतोय. कोणत्या प्रकारची चुकी नाही. आणखीन एक फलंदाज बाद मुनावर नाही, ज्याप्रमाणे झेल घेऊन दाखल होतं हम भी किससे कम नाही. इथे गोलंदाजी मार्क वरती आला आणि सांगतो अभी तक मेरे गेंदबाजी में छक्का लगाना ऐसा कोई दम नहीं. इथे 2 झटके दिले गेलेत.
वाटलं संगीत खुश केलं डीजेने. जाऊया मैदानावरती. इथे वाईट चेंडू आपण पाहतोय. इथे वाईट चेंडू प्लस स्ट्राईक रोटेट झाली. वाईट प्लस एक धावा धावसंख्या किती घेतली जाईल. 11 खेळाडूंमधून घेतलेल्या ह्या स्कोर कार्ड वरती 11 धावा, एक षटक, 2 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट होते. अनिकेत माघारी परतला. लगेच ज्या पावली गेला होता, जणू का जिहादला सांगितलं होतं तू चल मैं तेरे साथ वापस आया. आणि इथे नवीन फलंदाज अंकुश स्ट्राईक रोटेट झाले. इरफान ज्याने षटका ठोकला तर तो स्ट्राईक वरती गेलाय. इथे सोडून दिला चेंडू. सरळ रेषेत चेंडू निघून गेला. चेक केलं. अर्थात फलंदाजाने चेंडू कसा जातोय, कारण इथे डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण पाहतोय. अफलातून आपण काय चेंडू टाकला. व्हाईट यॉर्कर चेंडू जो क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र मानला जातोय. अफलातून चेंडू, सुरक्षित चेंडू या ठिकाणी फेकत असताना गोलंदाज मुनावर. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते माघारी परतावाला गेला अंकुशला. गोल्डन डक विकेट म्हटलं जाईल, कारण कोणत्याही प्रकारचा चेंडू केला नाहीये तो. इथे धावबाच्या स्वरूपात माघारी परतलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता फलंदाज इरफानने आणि माघारी परतावला अंकुशला. अभी जागो 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 जागो, सुबह हो गई, जल्दी से चाय पियो, ठंडी हो गई. थंडी लागायला लागली. नवीन फलंदाज हितेश. एक धाव घेतली गेली. नूर चेंडू परत पोहोचला. जरूर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न इथे होणार का. आणि इथे फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. मिस्टर हॅरी त्यांचा निर्णय लय भारी. मिस्टर हॅरी त्यांचा निर्णय लय भारी. आपण पाहतोय सुंदर बिटवीन विकेट पाहिली गेली. इरफान अजूनही आपला दमखम दाखवत असताना 7 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची गरज. हा चेंडू खूप महत्वाचा असणार आता. ह्या चेंडूला किती धावा येतील हा टार्गेट सेट होईल शेवटच्या षटकात. इथे फुल लेंथचा चेंडू, गॅप मध्ये चेंडू ढकललाय. चेंडू जाऊन पोहोचला. 1 बाउन्स होणार फरार. रस मिळतील 4. इथे आला सुंदर सुंदर बेहतरीन चौकार. हा डीजे मास्टर तर माध्यमातून बघा थंडी जो गारठा जाणवत होता तो कुठं निघून चालला. डीजे मास्टर अशा संगीत काही लावा अजून एन्जॉय होईल. हा कारण लहानपणी नॅशनल चॅनल जेव्हा पाहायचो तर ह्या ॲड पार्लेजी ह्या ॲड जास्त होत्या. आणि निरमा पावडरची ॲड बहुतेक वेळा आपण पाहिले. 6 चेंडू 20 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती इरफानचा भाव गुफरान. लाजवाब.
6 चेंडू 20 धावांची गरज आहे. इथे फुल लेंथचा चेंडू होता. इथे स्ट्राईक रोटेट झाले. वाईट चेंडू आणि त्यावरती आपण पाहतो एक्स्ट्रा एक्स्ट्रा एक्स्ट्रा. इसे बोलते ना दुकान खुली कर्फ्यू लगा. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील आपण पाहतो पहिला चेंडू खराब फेकला गेलाय आणि इथे आपण पाहतोय वाईट चेंडू. एक सिंगल आपण ॲटेम्प्ट पाहतो. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता. खूप दूरवर फेकलेला चेंडू होता. वाईट चेंडू आणि इथे चांगला चेंडू कमबॅक करणारा चेंडू आपण पाहतोय. अशाच प्रकारचे 2 चेंडू अजून फेकायचे. इथे 5 चेंडू 18 धावा आणि समोर इरफाने प्रथमता फलंदाजी करताना इरफानने त्या 28 धावा कुठल्या होत्या त्याचप्रमाणे कामगिरी करायला बनवला गेलेलं. मैदान जणू काय इरफानसाठी बनवलंय का. 2 इरफान आज मैदानावरती अप्रतिम कामगिरी करत आहेत. इथे वाईट चेंडू आणखीन एक स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा धाव. वर पहाटे कवाईत प्रकार सादर होतो पंचांकडून. 2 समांतर करतात. 21 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 38 धावांची लक्ष आणि 38 धावांचा लक्षाचा पाठलाग करत असताना उर्वरित 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. इथे आपण पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये स्वतः शतरक्षक आणि इथे बघा ड्रॉप आपण पाहतोय. कॅच ड्रॉप होत असताना 2 धावा स्ट्राईक रोटेट आपण या ठिकाणी होताना पाहिली गेली. जरूर आपण रिप्लेच्या माध्यमातून पहा. अफलातून चेंडू होता. 4 चेंडू आणि 15 धावांची आता गरज आहे. स्लोवर होता. यॉर्क करण्याचा प्रयत्न पायाच्या जवळून चेंडू उचलला. इथे इरफान चुकी करताना दिसला. चेंडू आपण पाहिला असं जणू का पाटलं होतं का चेंडू इरफानच्या हातातून निघून कव्हरच्या खेळाडूकडे गेला का. इथं 1 बाउन्स चेंडू आपण पाहतो तिकडे निघून गेला होता. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. एक खराब चेंडू पारड जड होईल त्याच्या अंतराच्या बदलापूर आणि एक सुंदर चेंडू आगेकूच होईल शिलपाटा. सांगितलं एक खराब चेंडू बॅकफूट वरती ढकलला जाईल. शिलपाटाला पण इथं सुंदर चेंडू टाकला आणि बॅकफूट सध्या तरी ढकललंय. ते जंतराजा बदलापूर संघाला JRB ला विजयासाठी 3 चेंडू मध्ये 15 धावेची गरज आहे. 3 चेंडू आणि 15 धावा. यंगस्टर आहे. वय वर्ष 16. खुफरान चांगली गोलंदाजी करतो. आतापर्यंत तरी सुंदर गोलंदाजी केली. येणारे 3 चेंडू कशा प्रकारे असतील. इथे रिव्हर्स अटेन दूरधरी तलवार. एखाद्या घाटामध्ये चांगल्या रस्त्यावरती गाडी चालवत असताना शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न जेव्हा आपण एखादा फलंदाज करतोय विनाशकारी विपरीत बुद्धीचा वापर जेव्हा करतोय ते अवघड होऊन बसतंय. आणि त्याच पद्धतीने आपण पाहतो 2 चेंडू आहेत विजयासाठी 15 धावीची गरज आहे. दोन चेंडू 15 धावीची गरज. अजूनही मॅच बाकी आहे मित्रांनो. इथे टॉस केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. चेंडू जातो सीमारेषा पार. रस मिळतील 6. इथे आला षटकार. एक चेंडू आणि 9 धावेची गरज. एक चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. शेवटचा चेंडू आणि इथे पाहतो ओरपीच चेंडू आहे आणि इथे विजयी झालाय. तो या डी ग्रुप मधून क्वालिफाय होतोय. शिलपाटा टीम मनापासून गोड गोड कौतुक.
मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय 12 चेंडू आणि 8 चेंडू आणि 28 धावा आणि गोलंदाजी करत असताना 6 धावा